तर आज आपण बाबांचा छानसा अनुभव ऐकणार आहोत। तर सगळ्यात आधी मी बाबा तुम्हाला तुमचं नाव विचारेन। बाबा तुमचं नाव काय? संतोष पाटील। मी कुरुळवरून येतो। यापूर्वी 5-6 वर्ष येत होतो। कोरोनामध्ये बंद झालो होतो। आता पुन्हा दीड महिना की 2 महिने झाले समजा चालू आहे। त्याच्यानंतर मध्ये एक स्कीम आली होती मॉम स्टोनवर। त्याच्यामध्ये आम्ही 2 मॉम स्टोन घेतले। परवा शेतामध्ये काम करताना एक झाड होतं तोडलं मी असं ते जवळजवळ एवढं झाड होतं आणि ओलं होतं। ओलं असल्यानंतर त्याला वजन किती असतं हे तुम्ही समजू शकता। खाली दगड होता, त्याच्यावर माझा पाय होता आणि ते झाड तोडलेलं ते अंगठ्यावर पडलं। अंगठा पूर्ण काळा पडला, आताही काळा दिसतोय थोडासा। तर त्याला मी जे मॉम स्टोन होते वर आणि खाली दोन्ही साइडने असे बांधले। म्हणजे तुमचा पाय काळा पडला होता? हा, काळा पडला होता आणि पेनिंग इतकं होत होतं की असंही होत नव्हतं पेनिंग। तर त्याला नंतर मला क्लिक झालं थोडंसं आणि मी रात्री 1 वाजता मॉम स्टोन दोन्ही बांधायला सांगितले छोकरीला। ते दोन्ही वर आणि खाली असे 2 साइडने बांधले। त्याच्यानंतर एक 10 मिनिटानंतर पेनिंग कमी होत गेलं आणखी 20-25 मिनिटांमध्ये पूर्ण बंद झालं पेनिंग। ते असह्य होणारं इतकं पेनिंग होतं की हॉस्पिटलला जाण्याशिवाय पर्याय नव्हता माझ्याकडे। पण त्या मॉम स्टोननी त्याचं कव्हर करून घेतलं। तर धन्यवाद सूरज सर, एंजल आणि मॅडम। ठीक, थँक्यू सो मच। तर तुम्ही पाहिलं की जो आपला मॉम स्टोन आहे, मॉम स्टोन काय करतो, पेन रिलीफचं काम करतो। ॲज अ पेन किलर म्हणून आपण त्याचा वापर करतो। तर बाबांना मॉम स्टोनचा छान पद्धतीने असा फायदा झाला, जेणेकरून त्यांना जे पेन होत होतं हे पेन पूर्णपणे त्यांचं रिलीफ झालं। तर थँक्यू सो मच बाबा, धन्यवाद, थँक्यू सो मच।